तर नमस्कार मित्रांनो, आकाश रुईंच्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे। आज मित्रांनो मी पूर्ण शेळी बाजारामध्ये आलेला आहे। पाहू शकतो तुम्ही बाजार भरलेला आहे मित्रांनो। 2-3 दिवसापासून झड चालू आहे, पाऊस एकसारखा पाऊस चालू असल्यामुळे मित्रांनो बाजार पण जास्त काय भरलेला नाही मित्रांनो। तर शेळ्या चांगल्या आलेल्या आहेत। शेळ्याची काय किंमत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। तालुका पूर्णा, जिल्हा परभणी मित्रांनो, हा तालुक्याचा बाजार आहे। तर जवळपासचे संपूर्ण खेड्यातले लोक या ठिकाणी बाजार करण्यासाठी येतात। तर तुम्ही पाहू शकता समोर आपल्या पहिला बाजार मित्रांनो, श्रावण महिन्याचा पहिला बाजार आहे, आठवडी बाजार आहे मित्रांनो हा। तर पाहू शकता मित्रांनो, पाऊस चालू असल्यामुळे काय माल आलेला नाही। तर या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण बकरे आहेत, बारके बारके। आधी तुम्हाला शेळ्या दाखवण्याचा प्रयत्न करतो। मग काय एकच आणली, काय सांगलीची किंमत? 16,000 गाभण आहे का? मित्रांनो पाहू शकता 16,000 रुपये किंमत सांगायला तिची। किती वितान आहे? तिसरं आहे का? तिसरा वितान आहे मित्रांनो, 16,000 रुपये किंमत सांगायला। तर पाहू शकता कमी रमी होईल ना? तुमचा फोन नंबर सांगा। ठीक, तर पाहू शकता तिसरा वितान आहे। काका काय सांगली किंमत तिची? 32,000 गाभण आहे का? काय म्हणली काका किंमत तिची? 32,000। मित्रांनो पाहू शकता शेळी टॉप क्वालिटी शेळी आहे, 32,000 किंमत सांगायला। ती गाभण आहे ना? अजून किती दिवस? 15 दिवस घेईन का? फोन नंबर द्या आपला, आलं घरी गिराईक। मित्रांनो पाहू शकता फोन नंबर सांगा तुमचा काका। घरी बसून गिराईक घ्या आपलं। सांगा फोन नंबर द्या आपला, घ्या 89 99 57 56 42। तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। शेळी पाहू शकता मित्रांनो, एक नंबर शेळी आहे। शेळीची क्वालिटी पाहू शकता, एक नंबर आहे। ते शेळीची घ्या आता, बोला घ्या ते टाकायला जा की नाही। हिची काय सांगली काका किंमत? 13,000 किती वितान आहे? तिसऱ्या वितान आहे मित्रांनो, 13,000 किंमत सांगायला। गाभण आहे का? गाभण आहे मित्रांनो। किती वितान आहे? तिसऱ्या वितान आहे। आणि ही पहिला रुपये का? दुसऱ्या वितान आहे। तर पाहू शकता मित्रांनो हिची काय मिळली किंमत? 14,000 किंमत सांगायची मित्रांनो। नोट पाठ आहे, कमी रमी होईल ना दोन्हीची किंमत? कमी होती ना अजून घेणार आपल्याला। हिची काय सांगली किंमत? 12,500 किंमत सांगाल। ही किती वितान आहे? हे दुसरं वितान आहे मित्रांनो। पाहू शकता का गाव कोणतं आहे तुमचं? घंटेश्वर। फोन नंबर सांगा तुमचा। 96 37 05 26 90। किंमत थोडी कमी रमी होईल ना स्वतः बसल्यावर? तर पाहू शकता मित्रांनो, कोणाला शेळी पाहिजे असेल तर नंबर दिलाय, त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। पूर्णमध्ये चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या असतात मित्रांनो। कोणाला शेळी पाळण्यासाठी पाहिजे असेल तर कधीतरी पूर्ण शेळी बाजारामध्ये भेट द्या। काय सांगितलं आहे किंमत तिची? हिची काय सांगली किंमत? 11,000 गाभण आहे का? किती वितान आहे? दुसरा वितान आहे मित्रांनो। पाहू शकता नोटपाट आहे, कमी रमी होईल ना किंमत? 9,000 सुटली आता गाभण आहे। 9,000 मित्रांनो देणार आहेत। फोन नंबर सांगा। फोन नंबर 30 14 11 07। या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो। शेळी एक नंबर आहे, नोटपाट आहे। 9 पर्यंत देणार आहेत। आता म्हणले 15.5 तुमचे का? किती सांगली किंमत तुम्ही? 16,500 किंमत सांगायला मित्रांनो। पाहू शकता नाही मग आवड साहेब आहे महाराज। काय झालं हरिभाऊ? 14ला मागितलं ते बघा, ते म्हणजे 14ला बरोबर ते म्हणले म्हणून मला मी 13.5 देऊ नाही। 13 पहिले ना आता घरी नेमकं घेतली बाबा तू खोय घ्या मला देऊन काय करायचं। ते मित्रांनो पाहू शकता शेळीचा सौदा चालू आहे। पूर्ण शेळीचा तुम्ही लाईव्ह शोध आकाश रुईंच्या यूट्यूब चॅनल पाहू शकता। 15,000 माहिली नाही तुम्ही? 16,500 किंमत सांगायला मित्रांनो। 14,000 मागायला मित्रांनो। पाहू शकता समोर सौदा चालू आहे। हे म्हणलं तसं द्यायची काय? तुम्ही ऐका की माणसाने जरा आले का तुम्ही? हा आलो। मला शेटला आमच्या आवड साहेब समोरचे ए भाई इकडे तू इकडे लई फिरायला समोर मित्रांनो काका सौदा करताना पाहू शकता तुम्ही। लाईव्ह आकाश रुईंच्या यूट्यूब चॅनल तुम्ही लाईव्ह सौदा पाहू शकता। सौदा करताना तुम्ही पाहू शकता काका समोर। बापू सौदा चालू इथं चालू आहे। सडा पडायला सांगितलं काय माग 13.5 म्हणलो। ए आवाज मी म्हणाल तशी द्यावं लागते म्हणले बुवा 14ला घेऊन सगळे माणसं दिसले पाहिजे बरोबर। सगळे माणसांचे आवड प्लॉट द्यायला पाहिजे। हम तिथे कॅमेरा कॅमेरा बनवते नाही 13.5 म्हणजे 14 मध्ये करायचे काय येण्यासारखं करायचे हरिभाऊ तुम्ही
घ्यायची नाही आम्हाला. अरे बघ घ्यायची नाही मग आता तुम्हाला घ्यायची नाही. तुम्हाला घ्यायची नाही नका मामा. लय फरक नाही म्हणलो मी. या शेळीचा सौदा चालू आहे मित्रांनो. शेळी पाहू शकता तुम्ही. केवढ्याला? 14,500. तर मित्रांनो 14,500 शेळी सुटलेली आहे. याला झालेली आहे. या झालेली आहे पाहू शकता. 14,500 शेळी सुटलेली आहे. असं मोजा मोजा. गाव कोणतं आहे तुमचं? भाटेगाव. भाटेगाव. भाटेगावची भानूच्या गावची आमच्या. भाटेगावची आहेत मित्रांनो. शेतकऱ्यांनी शेळी घेतलेली आहे. 14,500 रुपयाला ही शेळी सुटलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच तुम्हाला लाईव्ह शोधी आकाश सूर्यवंशी या यूट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. मित्रांनो पूर्ण शेळी बाजारामध्ये टॉप क्वालिटीची शेळ्या असतात. तर शेळ्याची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. 2-3 दिवसापासून झडी चालू असल्यामुळे पाऊस चालू असल्यामुळे मित्रांनो असं काय शेळ्या आलेल्या नाहीत बाजारामध्ये. तर आल्या तेवढ्या शेळ्याची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. काय सांगली किंमत तिची? घेतल्यात का? घेतल्यात तुम्ही घेतल्या का? पप्पा घेतल्यात का? तर मित्रांनो या शेळ्या घेतलेल्या आहेत दादा. कोण गाव कोणतं तुमचं? बरबडीची आहेत मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. या 3 शेळ्या घेतलेल्या आहेत. दोन्हीची काय सांगली किंमत? 32,000. दोन्ही पण गाभणी आहेत का? दोन्ही पण गाभणी आहेत मित्रांनो. 32,000 किंमत सांगायला ते शेळी पाहू शकता. गावरान शेळ्या आहेत मित्रांनो. एक हुंडी जाती शेळी आहे. तर पाहू शकता मित्रांनो गंगखेडा. तर मित्रांनो पाहू शकता शेळ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो. 1 नंबर क्वालिटी आहेत. गावरान शेळी आहेत मित्रांनो. एक हुंडी जाती शेळी आहे. काय सांगली किंमत तिची? 24,000 का? 24,000 किंमत सांगायला. तर पाहू शकता मित्रांनो शेळी किती वितान आहे काका? तिसऱ्या वितान शेळी आहे. हुंडी जाती शेळी आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. कमी रमी होईल ना किंमत? तर तुमचा फोन नंबर सांगा. 73 50 85 35 42. गाव कोणतं आहे तुमचं? पूर्ण या गावचे मित्रांनो व्यापारी आहेत. तर शेळी पाहू शकत आणली का? किंमत थोडी कमी रमी होईल ना? तर पाहू शकता मित्रांनो शेळीची क्वालिटी 1 नंबर आहे. हे घेतली शेळ्याचा व्हिडिओ घेतला. हां तर मित्रांनो पाहू शकता पूर्ण तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो. तर तुम्हाला शेळ्या आले तेवढ्या शेळ्याची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो पावसामुळे काय शेळ्या जास्त आलेल्या नाहीत बाजारामध्ये. तर संपूर्ण चिखल झालेला आहे बाजारामध्ये. त्यामुळे काय शेळ्या आलेल्या नाहीत मित्रांनो. 2-3 दिवसापासून झड चालू आहे. तर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले शेळी बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला आकाश सूर्यवंशी या यूट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. श्रावण महिन्याचा मित्रांनो हा बाजार आहे पहिला.